कोतरबेट ते पिंपरी पेंढार हा रस्ता एक दळणवळणासाठी सर्वात महत्त्वाचा रस्ता मानला जातो आणि तो हा रस्ता कोतरबेट हा रस्ता कोतरबेट ते पिंपरी पेंढार हा रस्ता दोन गावांना जोडला जातो. दळणवळणाविषयी अतिशय महत्त्वाचा रस्ता आणि प्राचीन रस्ता म्हणून मानला जातो. परंतु या रस्त्याची अवस्था पाहिली तर असं वाटतं आपण मावळात आलोय की दुर्गम भागात आलोय. अशी या रस्त्यांची परिस्थिती या आमच्या गावामध्ये झालेली आहे. अनेक स्थानिक लोकांच्या भरपूर तक्रारी आलेल्या आहेत, परंतु या रस्त्याचं काम अद्याप अजून काही झालेलं नाही. तर प्रशासनाने जागा व्हावा की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, जेणेकरून हे बिबट प्रवण क्षेत्र आहे. यामध्ये दिवसाढवळ्या इथं बिबटे फिरत असतात. नागरिकांना मनामध्ये खूप भीती आहे आणि रस्त्याची अशी दुरावस्था की गाडी चालवणं सुद्धा खूप अवघड आहे. टू व्हीलर सुद्धा सायलेन्सरमध्ये टू व्हीलरच्या पाणी जाते. एवढे मोठमोठे खड्डे या रस्त्यावरती झालेले आहेत. शाळेचे विद्यार्थी इथून जाण्यास यांना खूप मोठ्या अडचणींना दररोज सामोरे जावं लागतं. अशी या परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे. अतिशय निकृष्ट पद्धतीचा या रस्त्याचं काम पूर्वी झालेलं होतं. कोणत्याही पद्धतीने याला साईड पट्ट्या किंवा चर काढले नव्हते आणि मध्ये काही काही ठिकाणी तर 3 मीटरचा सुद्धा रस्ता दिसत नाही. अशी या परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे. बघूया आपण या शूटिंग मार्फत कसा हा रस्ता झालेला आहे मी तुम्हाला दाखवतोय. अतिशय मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यामध्ये किती पाणी साठतंय म्हणजे जाणं अवघड आहे. एकदम डेंजर अशी परिस्थिती. आजूबाजूनी गवतं, ऊसाची शेती आणि यामध्ये दिवसाढवळ्या बिबट्या फिरतात. अशा अनेक समस्यांना स्थानिक लोकांना जावं लागतं आणि खूप या रस्त्याला मोठं असं रहदारी आहे. दाखवूया पुढे अजून गेल्यानंतर चालत चालत आम्ही तुम्हाला दाखवतोय. याही पुढं आता गाड्या आलेल्या आहेत. किती किती मोठा खड्डा आहे इथं. आता टू व्हीलरवाले सुद्धा दाखवतील. बघा किती मोठ्या खड्ड्यातून जावं लागतंय. आज सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि रात्री पाऊस झालेला आहे. अतिशय या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळं थोडीशी माहिती द्यावी म्हणून मी आज शूटिंग काढलेली आहे. अतिशय भयान असा कोतरबेट ते पिंपरी पेंढार रस्ता. यामध्ये खूप मोठा दळणवळणाचा रहदारीचा रस्ता, दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता. अनेक पिंपळवाडी असेल, काळवाडी असेल, कोतरबेटचा सगळा विभाग असेल या रस्त्याने दळणवळण करतो, वाहतूक करतो. व्यापाराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता. शाळेसाठी, कॉलेजसाठी या रस्त्याचा विद्यार्थी आणि मुलं, लहान लहान मुलं या रस्त्याचा वापर करतात. प्रामुख्याने मोठी समस्या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत का असं इथं आल्यानंतर असं वाटतं आपण मावळात आलोय का दुर्गम भागात आलोय का आदिवासी तालुक्यात आलोय. ही अशी जाणीव या रस्त्यावर आल्यानंतर एखाद्या मुंबई पुण्यावाल्याला 100% होते. त्याच्यानंतर सांगायचं झालं इथं बिबट्याचं मोठं प्रवण क्षेत्र आहे. 1-1.5 वर्षापूर्वी आमदारांनी इथं आंदोलन केलं आमच्या शेजारी त्या गाजरपट्टा रोडला. त्याच्या शेजारी हा आमचं हे हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये अजूनही दिवसाढवळ्या बिबटे लोकांवर गाड्या मागं पळतात. अशी ही वस्तुस्थिती आहे. 2 दिवसापूर्वीच 2 बिबटे रस्त्याने सरळ चालले होते आणि ते या स्थानिक लोकांनी पाहिलं. याच्या आधी खूप बिबटे पाहिलेले आहेत. लवकर लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. मी माननीय आमदार शरददादा सोनवणे तसंच खासदार अमोलजी कोल्हे यांना विनंती करतो तुम्ही याची दखल घ्यावी. तसंच ग्रामपंचायत पिंपळवाडी यांनी सुद्धा या आमच्या अडचणीची दखल घ्यावी. यातून बिबट्यांचा आणि रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर काढण्यात यावा ही मी तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.